नमस्कार. मुंबईच्या घाटकोपर पूर्वेतील झवेरवेन हॉलमध्ये शिवसेना विभाग क्रमांक 10 आयोजित लाडक्या बहिणींची महामंगळागौर स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम, शिवसेनेचे विभाग महिला प्रमुख श्री माद्यताई हवालदार, शिवसेना विभाग क्रमांक 10 लाडक्या बहिणींची महामंगळागौर स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी शिवसेनेचे सचिव व मराठी चित्रपटाचे अध्यक्ष श्री सुशांत शेल्लार या ठिकाणी उपस्थित होते. तसेच शिवसेनेच्या उपनेत्या आशाताई मामेडी या ठिकाणी उपस्थित होत्या. शिवसेना प्रसार माध्यम महाराष्ट्र राज्य श्री दिनेश शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. दिनेश शिंदे सरांना विनंती करेन की आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आजच्या या आपण सुंदरशा सोहळ्याची सुरुवात करूयात. शिवसेना प्रस्तुत लाडक्या बहिणींची महामंगळागौर स्पर्धा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानं, त्यांच्या संकल्पनेतून आज ही स्पर्धा आपल्या लाडक्या बहिणींसाठी पार पडते आहे. बोला सकाळ मला मंडित अखंड लक्ष्मी अलंकपूर्त राजकाल धुरंधर शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर. त्यानंतर आशाताईंना विनंती करेन की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आपण पुष्पहार अर्पण करावा. विश्वरत्न विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यानंतर अख्तर कुरेशी सर यांना विनंती करेन की आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. हे बात आता खऱ्या अर्थानं हा आवाज असा वाढत चाललेला आहे. विनंती करेन मॅडम आपण आशाताई मामेडी यांचा सत्कार करावा. तसेच मी यशवंत मोरे विधानसभा प्रमुख यांना विनंती करते की आपण आपले या कार्यक्रमाला शिवसेनेच्या माजी नगरसेविका रुपालीताई आवळे व शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश आवळे या ठिकाणी उपस्थित होते. महिला शाखा प्रमुख सर्व पदाधिकारी यांनी वरती यायचंय 2 मिनिटांसाठी. या महामंगळागौर स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेल्या तिसऱ्या परीक्षिका सन्मान्य सुवर्णताई करंजे शिवसेना उपनेते यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. जरा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं डेफिनेटली हे खूप तयारी करून आलेले दिसले. तर ही स्पर्धा तुम्हाला पुढच्या वर्षी अजून जास्त जोरात करायची आहे अशी मी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा तुळशीबाई, तुम्ही कमी वेळामध्ये विधानसभेचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जो संघ पहिला येईल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. आणि अंतिम फेरी असणार आहे ती इतकी अटीतटीची असणार आहे की ज्याच्यामध्ये सगळे कोरिओग्राफर, कलाकार आणि परीक्षक असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही स्टेजचा वापर कसा करताय, तुम्ही एक्सप्रेशनचा वापर कसा करताय, तुम्ही वेशभूषा कशी करताय, तुमची कोरिओग्राफी कशी आहे, तुमचं सादरीकरण कसं आहे,
2 1 प्ले. तुळस मालन बाई तुळस मालन हिच्या स्वयंवरा येती कृष्ण देवजी चालून कृष्ण देवजी चालून सई देवजी चालून जय देवी मंगळा गौरी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिला त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी महामंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. कारण या सगळ्या भगिनी ज्या आहेत त्या 365 दिवस आणि 24 तास त्यांच्या कुटुंबाचा रथ खेचत असतात, विविध भूमिका बजावत असतात. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्यांना रंगमंच उपलब्ध करून दिला. आणि मला असं वाटतं की मी बोलण्यापेक्षा या सगळ्या लाडक्या बहिणींनाच विचारा की त्यांना कसं वाटलं. सर्वप्रथम आमचे लाडके बंधू म्हणजे आमचे लाडके भाऊ माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हा आम्हाला मंच उपलब्ध करून दिला. त्यांच्यासाठी त्या साहेबांचं आणि पूर्ण शिवसेना टीमचं आम्ही मनापासून आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, ही स्पर्धा आम्ही आज जिंकलो हे अनपेक्षित होतं. ही आमची मेहनत होती सगळ्यांची खरं तर. आणि पुढच्या जे काय आम्ही करू तेही सुद्धा आम्ही प्रयत्न करू की 11 लाखाचं बक्षीस हे विधानसभा पूर्व विभागामध्येच आलं पाहिजे. लाडक्या भावाकडनं हीच अपेक्षा. काल मी न्यूजमध्ये एक स्टोरी ऐकली की आता लाडक्या सुनेबद्दल पण साहेब विचार करतायत. तर बस आता माझं म्हणणं हेच आहे की साहेबांनी अशी उत्तरोत्तर प्रगती करावी आणि परत एकदा साहेबांना मुख्यमंत्री बघायचं स्वप्न आहे आणि तेच पूर्ण व्हावं हे आमच्या सगळ्या भगिनींकडनं ही अपेक्षा आहे. थँक्यू. जी हार पाने ती मारतीताई बसली. तर मला माहिती आहे मारतीताईंचे मिस्टर ऑफ झाले आणि त्या मला वाटतं लगेच महिन्याभरातच त्या मीटिंगला आल्या होत्या. आणि मी विचारलं त्यांना, म्हटलं ताई कुंकू वगैरे कुठे का नेहमी नटून नटून येतात ना, मला माहिती नव्हतं. तर म्हणाला नाही ताई 1 महिना झाला माझे मिस्टर ऑफ झाले. म्हटलं मग तुम्ही इकडे मीटिंगला वर्षावर त्यावेळेला मीटिंग होती आणि ताईंच्या डोळ्यात पाणी होतं. असो आम्ही सुद्धा असंच बाहेर पडलेलो आहोत. पण हे सगळं जे काय जमवलं जितक्या खुर्च्या रिकाम्याने भरायच्या खुर्च्या नेहमी भरलेल्या बनायच्या त्या सगळ्या आपल्या रणरागिणी इथे साहेबांवर प्रेम करणाऱ्या इथे आलेल्या आहेत. आणि एवढ्या पावसामध्ये सुद्धा इकडे काही हजेरी लावलेली आणि इतका सुंदर शेवटचा ग्रुप तर असा म्हणजे मला वाटलं की स्टेज तुटतो की काय. आणि जसं आता सुजानजींनी सांगितलं की त्या आजीबाई त्यांना काहीतरी मला वाटतं सिरियलमध्ये नक्कीच मी नेहमी त्याच्या मागे राहीन. मला ते कुठेतरी सिरियलमध्ये इकडे मला पण कंटाळा आलाय पॉलिटिक्सचा. पण त्यांनी आज तुम्हाला ऑफर दिली आहे त्यामुळे त्याचा कसं मांडायचं तर आम्हाला जुनी लोक आमची आठवली. असो आज सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि मीनाताई कांबळी आपल्या नेत्या आपल्या शीतलताई उपनेत्या आणि प्रवक्त्या यांच्या बरोबर एक आपला भाऊ ज्याला मी लाडाने आता शेलार मामा नाव ठेवलेलं आहे त्याच्या वडिलांच्या नावाने काही कार्यक्रम सगळे होतात. चैत्र नवरात्र अमुक तमुक हंडी दही हंडी. पण हा जो आपला चिमुकला भाऊ जो दिसतोय ह्याने आज एवढ्या सगळ्या महिलांना एकत्र आणून मंगळागौर खेळा आणि स्टेजवर नाचवतो.
आज जो कार्यक्रम झाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवला मंगळागौर, या संदर्भात काय बोलाल? सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आजचा जो हा कार्यक्रम असा होता की तळ्यात मळ्यात कार्यक्रम होता, एवढा पाऊस होता, रेड अलर्ट वगैरे लागली होती. अनेक ठिकाणी मला वाटतं कार्यक्रम रद्द झाले, पण आम्ही लोकांनी खूप जिद्द बाळगली. मी एकटीने जिद्द नाही बाळगली, आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्या सर्वांनी एक जिद्द बाळगली की ताई कार्यक्रम होऊन जाऊ द्या, जे होईल ते बघून घेऊ आपण. पावसामध्ये आम्ही येऊ, खूप जास्ती महिला नाही येऊ शकल्या याचा आम्हाला खंत आहे, पण आमच्याकडून जेवढी अपेक्षा म्हणजे आम्ही जेवढं म्हणजे ताकद ठेवली होती त्याच्यापेक्षा आम्हाला अर्ध्या तरी महिला आमच्या इथे पोचलेल्या. काही महिला पावसामध्ये अडकल्या होत्या, काही महिला म्हणजे त्यांच्या घरामध्ये पाणी भरलेलं होतं. ज्याचा प्रथम नंबर आला आहे त्या महिलांचं सुद्धा घरामध्ये पाणी भरलेलं असताना सुद्धा त्या महिला खेळण्यासाठी इथे या हॉलमध्ये आल्या. आणि आमच्या सगळं म्हणजे जो ग्रुप होता आमचा सेकंड नंबरवरती आलेला, त्यांनी पण एवढी मेहनत घेतली होती दादा, सांगायची हे नाही की त्यांचे सगळे मुलांच्या शाळेमध्ये मुलं गेले की लगेच एक 4 ते 5 दिवसामध्ये सुद्धा त्यांनी तो ग्रुप बसवला होता. आणि त्यांची एक जिद्द होती, ताई जिंकायचं, आपल्याला हारायचं नाही आहे, जिंकायचं आहे. आणि नक्कीच ते आमचे दोन्ही ग्रुप जिंकले. त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करते. मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करते की आज त्यांनी ह्या लाडक्या बहिणींना आम्हाला एवढं छान प्रोत्साहन दिलेलं आहे की आज महिला सगळ्या बाहेर पडत आहेत. आणि आपलं स्वतःचं म्हणजे प्रत्येक वेळा महिला चूल मुलापर्यंतच होता, घरापर्यंतच होता, पण आता महिलांना म्हणजे वेळच नव्हता नटण्यासाठी. पण या मंगळागौर कार्यक्रमातून आज महिला आमच्या सक्षम झालेल्या आहेत, स्वतः नटतात आणि स्वतःसाठी जगतायत. त्या लाडक्या बहिणीच्या म्हणजे सांगायला गेलं ना, शिंदेसाहेबांमुळे लाडक्या बहिणी आता स्वतःसाठी जगतायत आणि स्वतःचं जे आहे वर्चस्व त्यांनी ते कायम ठेवलेलं आहे. त्याबद्दल मी आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांचं, आमच्या मीनाताई कांबळे, शीतलताई म्हात्रे, तसेच आमचे शेलार मामा, जे शेलार दादा आहेत माझे, त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करते. आमच्या सर्व उपनेत्याचं मी मनापासून अभिनंदन करते. ताई 23 तारखेला शेवटचा दिवस आहे, अंतिम फेरी आहे. अंतिम फेरीमध्ये घाटकोपरमधून काय काय अपेक्षा करा? अपेक्षा हीच आहे की आमची सुद्धा जी टीम आमची पहिल्या नंबरवर गेलेली आहे ती नक्कीच जिंकून येईल. हे माझं एक स्वप्न आहे की घाटकोपरमधून जिंकून आले पाहिजेत आणि नक्कीच ते जिंकून येईल, ही आमची खूप मोठी जिद्द आहे. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना ताई जिंदाबाद, अजून जोरात जिंदाबाद, महिला सक्षमीकरणचा